अंचल विठ्ठलसाठी आणि रेशीम व्यवसायामध्ये मोलाच्या योगदानासाठी यांचा सत्कार आपण या मोहीम घेतलेली आहे सर। आतापर्यंत 5,500 आपल्याकडे छोटं सबमिशन आहे उपयोगी साहेब। आपण हे जेव्हापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले, तज्ञ लोकांना एल निनो बद्दल विस्तृत माहिती आहे। त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सर्व कृषी सहाय्यकांचा प्रशिक्षण घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि ह्या कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून त्या गावामध्ये शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे देखील निर्देश देण्यात आलेले आहे। एलडीएमला सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्या बँकांची सेंट्रलाइज पद्धत आहे, म्हणजे गावातल्या शाखेकडनं त्या ठिकाणी शेतकऱ्याचा अर्ज हा मंजुरीकरिता ह्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी येतो, तर त्या ठिकाणी समन्वय असला पाहिजे। जिल्हा कार्यालय आणि तिथली बँकेची शाखा याच्यामध्ये समन्वय असला पाहिजे आणि शेतकऱ्याला चक्रा न मारता तात्काळ त्याचा कर्जाचा अर्ज हा निकालात निघाला पाहिजे। वर्धा जिल्ह्याच्या खरीप पीक हंगामाबद्दल आढावा बैठक जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींच्या समवेत सर्व विभागाच्या पदाधिकाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांसोबत घेण्यात आली आणि येणारं नियोजन या बैठकीमध्ये घेण्यात आलेलं आहे। अनेक नवीन योजना केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या आलेल्या आहेत, त्याची व्याप्ती वाढवून त्याची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे अशा सूचना देखील त्या ठिकाणी देण्यात आल्या। कंपन्यांचे आणि काही कृषी केंद्रांमधनं बोगस पद्धतीचं त्या ठिकाणी खत किंवा बियाणे मिळण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या अनुषंगानं विभागाच्या मार्फत कार्यवाही देखील करण्यात आल्या। अनेक ठिकाणी त्या ठिकाणी रेड देखील मारण्यात आल्या, साठा जप्त करण्यात आलेला आहे, परंतु या संदर्भात भरारी पथके तयार करून याच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या। शेतकऱ्यांना हेच आवाहन राहील की आपण त्या ठिकाणी खत खरेदी करताना ह्या सर्व पद्धतीची दक्षता घेतली पाहिजे, पहिले विस्तृत माहिती घेतली पाहिजे, त्यांनी देखील जागृत राहिलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।